गुड मॉर्निंग. आज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स याविषयी माहिती बघायची आहे. आतापर्यंत आपण त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड्स बघितल्या होत्या आणि फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आज आपण स्टार्ट करतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. इथर्सच्या प्रॉपर्टीज आपण नंतर बघणार आहे. बघा, अल्कोहोल्स अँड फिनॉलच्या एवढ्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत या 3 क्लासेसमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. पहिला जो क्लास असणार आहे ते म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट, म्हणजे आपण लॅबोरेटरीमध्ये जे सहजासहजी आपल्याला टेस्ट करता येतात डिस्टिंग्विश करण्यासाठी, ओळखण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये फरक करण्यासाठी, तर त्या लॅबोरेटरी टेस्ट ह्या पहिल्या सेक्शनमध्ये आपण बघणार. दुसरा क्लास असणार आहे ते म्हणजे रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. म्हणजे बघा, आता तुम्ही जर अल्कोहोलमध्ये जर बघितलं ROH हा अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे. म्हणजे R म्हणजे इथं काय असणार, कार्बन. फिनॉलमध्ये सुद्धा इथं कार्बनला OH ग्रुप पाठायचा असतो. जर समजा हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर त्या प्रकारच्या रिॲक्शन्स वेगळ्या असतील, किंवा दुसरी पॉसिबिलिटी असते कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक जर झाला तर त्या रिॲक्शन्स. अशा 3 प्रकारचे क्लासेस आपण बघणार आहेत. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपण बघणार आहे ते म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट. सहजासहजी लॅबमध्ये घेतल्या जाणाऱ्या ज्या असतात टेस्ट, त्याला म्हणतात आपण लॅबोरेटरी टेस्ट. त्या लॅबोरेटरी टेस्टमध्ये सगळ्यात पहिली टेस्ट असणार ती म्हणजे लिटमस टेस्ट. कशासाठी वापरली ती लिटमस टेस्ट आपल्याला माहिती आहे. एखादा कंपाऊंड हा ऍसिडिक आहे की बेसिक हे ओळखण्यासाठी आपण लिटमस टेस्ट घेत असतो. जर समजा त्या कंपाऊंडमध्ये ब्लू लिटमस हा रेड होत असेल तर तो कंपाऊंड हा ऍसिडिक असणार, आणि रेड लिटमस ब्लू होत असेल तर त्याला आपण बेसिक असं कंपाऊंड असं म्हणत असतो. बघा, आता याच्यामध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉल्स. सुरुवातीला जर आपण अल्कोहोल जर बघितलं म्हणजे अल्कोहोलचं आपण ॲक्वियस सोल्युशन घेणार आहे. तर हा जो अल्कोहोलचा ॲक्वियस सोल्युशन पाण्यामधलं, तर याच्यामध्ये लिटमस टेस्टचे कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. नो इफेक्ट ऑन लिटमस टेस्ट. म्हणजे याच्यामध्ये ब्लू लिटमस रेड होत नाही किंवा रेड लिटमस सुद्धा ब्लू होत नाही. याचा अर्थ हा कसा असायला पाहिजे, दॅट मीन्स इट इज न्यूट्रल इन नेचर. जर आपण फिनॉलचं अल्कोहोलिक जर ॲक्वियस सोल्युशन जर घेतलं तर मात्र एक इफेक्ट होणार, तो म्हणजे इट चेंजेस ब्लू लिटमस इंटू रेड. त्याच्यामध्ये ब्लू लिटमस रेड होतो. याचा अर्थ त्याचा नेचर कसा असायला पाहिजे, इट इज ॲसिडिक इन नेचर. पण हा जो ॲसिडिक नेचर असतं हे अतिशय कमी प्रमाणात असतं. ते कसं आपण ते पुढे बघणारच आहे. परंतु एक लक्षात घ्यायचं की अल्कोहोल हा न्यूट्रल असणार आणि फिनॉल हा ॲसिडिक असणार, बट इट इज वीक ॲसिडिक इन नेचर. सो दिस इज दी फर्स्ट टेस्ट, दॅट इज दी लिटमस टेस्ट. आता बघा, आपल्याला बघायचं आहे की जर समजा ॲसिडिक नेचर जर असेल तर बेस बरोबरची त्याची रिॲक्शन कशा पद्धतीची असणार. इथं म्हणायचं आहे रिॲक्शन विथ बेस. आता एखादा सबस्टन्स हा किती प्रमाणात ॲसिडिक आहे किंवा बेसिक हे आपल्याला कशावर बघता येतात की तो कोणत्या प्रकारच्या बेस बरोबर तो रिॲक्ट होणार. जर आपण अगोदर बघितलेलं आहे की समजा फिनॉल हा काही प्रमाणात ॲसिडिक आहे. फिनॉलची रिॲक्शन तर फिनॉल मी लिहिताना असली ना ArOH. AR म्हणजे अरिल ग्रुप, बेन्झिल ग्रुपला आपण AR असं लिहित असतो. ArOH हे फिनॉलचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. इट व्हेन रिॲक्ट्स विथ अ वीक बेस लाईक सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट बरोबर त्याची रिॲक्शन आपण घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होणार नाही. दॅट मीन्स देअर इज नो रिॲक्शन. याचा अर्थ काय होतो, इट इज अ वीक ॲसिड. फिनॉल कसा आहे, वीक ॲसिड आहे. पण जर समजा आपण त्याला एखाद्या स्ट्रॉंग बेस बरोबर लाईक NaOH बरोबर याची रिॲक्शन जर घडून आणली तर बघा, जो तयार होणारा जो कंपाऊंड असणार आहे हा असणार आहे ArONa प्लस H2O. सोडियम फिनॉक्साइड हा कंपाऊंड या ठिकाणी तयार होतो. आपण बघितलेले पण होतात फिनॉलच्या प्रिपरेशनमध्ये एक बाय प्रोडक्टमध्ये येत असतो हा सोडियम फिनॉक्साइड आहे. जर समजा ह्या NaOH बरोबर म्हणजे स्ट्रॉंग बेस बरोबर जर हा
एखादा सॉल्ट तयार देत असेल, सॉल्ट म्हणजे सोडियम फिनॉक्साईड काय प्रकारचा सॉल्ट आहे, इट शोज दॅट फिनॉल इज ॲसिडिक इन नेचर. काय फिनॉल कसं आहे, ॲसिडिक नेचर आहे. ह्या रिॲक्शनवरून आपल्याला त्याचे ओळखता येतात. आता मी सांगितलं की हे आपण फिनॉलचे रिॲक्शन बघितलं. अल्कोहोल जरी आपण म्हणत असलो की तो न्यूट्रल आहे, परंतु अतिशय स्ट्रॉंग बेस, याच्यापेक्षा स्ट्रॉंग बेस म्हणजे काय तर अल्कली मेटल्स. जर एखाद्या अल्कली मेटल बरोबर लाईक सोडियम जर त्याची आपण रिॲक्शन घडून आणली तर सोडियम अल्कॉक्साइड दॅट मीन्स RONA अँड वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होणार. आता बघा सोडियम अल्कॉक्साइड जे काही आहे, सोडियम अल्कॉक्साइड म्हणजेच एक प्रकारचा सॉल्ट आहे. जर अशा पद्धतीचा कंपाऊंड तयार होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की अल्कोहोल सुद्धा काही प्रमाणात ॲसिडिक आहे, बट इट इज व्हेरी व्हेरी वीक ॲसिड. अतिशय वीक असा तो प्रकारचा ॲसिडिक आहे आणि खूप वीक असल्यामुळे लिटमस टेस्टमध्ये जातो तो आपल्याला न्यूट्रल दिसतो, परंतु ह्या रिॲक्शनमध्ये मात्र आपल्याला काही प्रमाणात त्याची ॲसिडिटी ही लक्षात येते. सो दीज आर दी फर्स्ट टू टेस्ट ऑफ लॅबोरेटरी टेस्ट म्हणून आपण त्यांना, ह्या पहिल्या दोन्ही लॅबोरेटरी टेस्ट आहे. आता बघा समजा आपल्याला एक अल्कोहोल आणि एक फिनॉल दिलं आहे आणि आपल्याला ते ओळखायचं आहे लॅबोरेटरीमध्ये की कशा पद्धतीने ओळखता येईल. त्यासाठी तिसरी जी टेस्ट दिली लॅबोरेटरीची दॅट इज दी कॅरेक्टरिस्टिक टेस्ट. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ फिनॉल. एखादा कंपाऊंड हा फिनॉल आहे किंवा नाही हे कसं ओळखणार. तर बघा फिनॉलची जी रिॲक्शन आहे FeCl3 बरोबर, न्यूट्रल FeCl3 बरोबर, तर ती रिॲक्शन कशी असणार बघा. फिनॉल आपण असं लिहिणार ArOH 3 मॉलिक्युल्स विथ न्यूट्रल FeCl3. न्यूट्रल FeCl3 बरोबर त्याची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा अशा पद्धतीचं एक कंपाऊंड तयार होणार ArO 3 times Fe प्लस 3HCl. आता हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे फेरिक फिनॉक्साइड म्हणता येईल. फेरिक फिनॉक्साइड या सबस्टन्सचं वैशिष्ट्य काय असणार बघा. इट इज हॅव्हिंग अ डीप कलर, डीप ब्लू, डीप व्हायलेट, डीप पर्पल, अशा पद्धतीचा अतिशय डार्क असा कलर त्या ठिकाणी त्याला कंपाऊंड येणार. जर असा डीप कलर जर त्याला येत असेल तर आपण समजायचं की त्या कंपाऊंडमध्ये फिनॉलिक ग्रुप प्रेझेंट आहे किंवा फिनॉल त्या याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे फिनॉल ओळखण्याची एक प्रकारची आयडेंटिटी टेस्ट आहे किंवा त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट ऑफ फिनॉल असं म्हटलं जातं. सो दिस इज दी थर्ड टेस्ट. आणि याच्यामध्ये आता चौथी आणि लास्ट टेस्ट आपण बघणार आहे लॅबोरेटरी टेस्टमध्ये, दॅट इज दी कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर अल्कोहोल. आता अल्कोहोल कसं ओळखणार, दिलेल्या कंपाऊंडमध्ये अल्कोहोल आहे हे आपण कसं ओळखायचं बघा. त्याच्यासाठी ल्युकास टेस्ट म्हणून एक वापरले जाते. ल्युकास टेस्ट आपल्याला ल्युकास रिएजंट माहिती बघा. ल्युकास रिएजंट म्हणजे काय, दॅट इज हायड्रोजन हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. अशा पद्धतीची जर रिॲक्शन असेल बघा, आपण अल्कोहोलची घेणार ROH when reacts with HX in presence of ZnCl2. अशा पद्धतीच्या रिॲक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे की अल्किल हॅलाइड मिळत असतो. अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किल हॅलाइड मध्ये आपण मागच्या याच्यात बघितलं होतं चॅप्टरमध्ये. आता बघा इथं काय होणार की जेव्हा अल्कोहोलचं कन्व्हर्जन ह्या ल्युकास रिएजंट होतं आपल्याला याच्यामधून अल्किल हॅलाइड मध्ये होणार. हा जो अल्कोहोल आहे हा ल्युकास रिएजंट मध्ये सोल्युबल असतो, म्हणजे ते सुरुवातीचं सोल्युशन जेव्हा घेणार आपण ते क्लिअर सोल्युशन असणार. पण जेव्हा अल्किल हॅलाइड तयार होतो तेव्हा ते सोल्युशन हे टर्बिड होतं. टर्बिड याचा अर्थ ते ट्रान्सपरंट असणार नाही, ओपेक अशा पद्धतीचं सोल्युशन तयार होणार. मग आता जर टर्बिड सोल्युशन तयार झालं तर समजायचं की दिलेला कंपाऊंड हा अल्कोहोल होता. अल्कोहोल म्हणजे ल्युकास रिएजंटमध्ये जर तो कंपाऊंड टाकला म्हणजे सोल्युशन टर्बिड झालं तर म्हणायचं की तो अल्कोहोल होता. आता हे जरी टर्बिड होत असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कोणता अल्कोहोल हे कशावर ओळखायचं. जर सोल्युशन टाकल्या लगेच इन्स्टंट
टर्बिड होत असेल तर समजायचं की तो टर्शरी अल्कोहोल आहे. जर त्याला थोडासा वेळ लागत असेल टर्बिड होण्यासाठी तर समजायचं की तो सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि जर त्याला हीट केल्यानंतरच टर्बिड होत असेल तर समजायचं की तो प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल सुद्धा या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आपल्याला ओळखता येतात. सो दीज आर दी लॅबोरेटरी टेस्ट फॉर दी अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता बघा आपण दुसऱ्या प्रकारचे रिएक्शन बघणे, सेकंड क्लास ऑफ रिएक्शन, दॅट इज रिएक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग और क्लिवेज ऑफ COH बॉन्ड. म्हणजे CO बॉन्ड असं म्हणू आपण. OH त्याला अटॅच असणार पण आपण ब्रेक कुठे होणार तर CO ह्या बॉन्डमध्ये. अशा पद्धतीच्या काही रिएक्शन्स असतील तर याच्यामध्ये बघा आपण सुरुवातीला एक काम करू. याच्यामध्ये दुसऱ्या क्लासमध्ये OH बॉन्डचं बघू आपण ब्रेकिंग. कारण CO बॉन्डची ब्रेकिंग त्याच्यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर येणार नाही, ते नंतरच्या क्लासमध्ये बघणार. सो रिएक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आता OH बॉन्ड जेव्हा ब्रेक होणार आपल्याला एक माहिती की एखादा कंपाऊंड ऍसिडिक केव्हा असतो, एक तर तो H+ त्याने दिला पाहिजे. H+ जर द्यायचा असेल तर हा OH बॉन्डचा ब्रेक झाला पाहिजे, म्हणजे H+ तो देऊ शकतो. म्हणजेच त्याचं ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला इथं चेक करायचं आहे. बघा जसं आपण बघितलं की ऍसिड अल्कोहोल हा अतिशय वीक असा ऍसिड आहे, जवळपास न्यूट्रल. आणि फिनॉल जो आहे हा सुद्धा वीक ऍसिडिक आहे, पण इतका नाही जितका की तो अल्कोहोल आहे. आता बघा या ऍसिडिक कॅरेक्टरमध्ये जर आपण बघितलं की त्याचा म्हणजे अल्कोहोलचा कॉन्जुगेट बेस हा कसा असणार. कॉन्जुगेट बेस कसा काढायचा बघा. ROH in equilibrium with water it gives RO plus H3O plus. आणि हा जो आयन आहे हा बघा हा अल्कोहोल आहे आणि हा जो आयन तयार झाला आहे त्याला म्हणतात अल्कॉक्साइड. आता ह्या अल्कॉक्साइड मध्ये बघा हा जो अल्किल आहे किंवा मिथिल ग्रुप जो आहे हा एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, त्यामुळे या ठिकाणी असणार आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि ह्या इंडक्टिव्ह इफेक्टमुळे काय होणार की ह्या आयनची स्टॅबिलिटी जास्त प्रमाणात राहत नाही, व्हेरी अनस्टेबल. आणि जर समजा एखादा आयन अनस्टेबल राहत असेल तर त्या ठिकाणी त्याची रिॲक्शन होण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणजेच अशा पद्धतीचं आयन फॉर्मेशन होण्याची शक्यता ही जवळपास नसल्यासारखी असते. म्हणून ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत हे अशी जर त्याने रिॲक्शन दिली असती, हा स्टेबल राहिला असता तर हा ऍसिडिक कंपाऊंड राहिला असतं. पण हा अनस्टेबल असल्यामुळे याच्यातली ऍसिडिटी रिॲक्शन ही अतिशय कमी प्रमाणात असणार. या उलट जर समजा आपण फिनॉलचा जर विचार केला तर बघा फिनॉलमध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला इक्विलिब्रियम लिहिता येऊ शकतं. इथं AROH ऐवजी आपण अशा पद्धतीने सुद्धा फिनॉल स्ट्रक्चर लिहू शकतो. इट इज विथ इक्विलिब्रियम इट गिव्स द कॉन्जुगेट बेस. आता याचा कॉन्जुगेट बेस कसा असणार बघा. तर अशाच पद्धतीने फिनॉल बेन्झीनची रिंग आणि O- प्लस H3O प्लस. आता हा जो फिनॉक्साइड आहे हा अल्कॉक्साइड होता, याला म्हटलं जातं फिनॉक्साइड आयन. हा फिनॉक्साइड आयन जो आहे याच्यामध्ये असणाऱ्या रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे, याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे रेझोनन्स स्ट्रक्चर असणार 5, ह्या रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे याच्यात एक प्रकारची स्टॅबिलिटी येणार. आणि ह्या स्टॅबिलिटीमुळे हा बऱ्याच वेळ किंवा हा कंपाऊंड राहू शकतो अस्तित्वात. म्हणून असे कंपाऊंड जर तो देत असेल तर ऍसिडिक रिॲक्शन सुद्धा तो देणार. म्हणजेच याच्यातले ऍसिडिक कॅरेक्टर्स जे आहेत हे बऱ्यापैकी आहेत, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येऊ शकतं. सो दिस इज दी ऍसिडिक कॅरेक्टर्स ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आणि बघा याच्यामध्ये रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड देखील याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे जी आपल्यासाठी आपल्याला बऱ्याचदा विचारली जाते बघा ती, दॅट इज दी एस्टरिफिकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, दॅट इज दी एस्टरिफिकेशन. आता एस्टरिफिकेशन म्हणजे काय बघा, त्याच्या नावावर लक्षात आलं असेल आपल्याला. एस्टरिफिकेशन इज नथिंग बट इट इज दी फॉर्मेशन ऑफ एस्टर. आता बघा एस्टर कशा पद्धतीने फॉर्म होणार, तर याच्यामध्ये आपल्याला एक माहिती आहे की हा जो काही अल्कोहोल आहे इथं आता OH ब्रेकिंग होणार.
जर समजा हा अल्कोहोल जो आहे दॅट इज ROH रिॲक्ट्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर जर तो रिॲक्ट होत असेल, कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला काय RCOOH, RCOH आपण त्याला बघा ह्या पद्धतीने लिहिणार RC डबल बॉन्ड OH. आता मी असं का लिहिलं असेल तुमच्या लक्षात येईल, RCOOH आपण इथं R डॅश देऊ म्हणजे जेणेकरून हे दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट पण असू शकतं. हा काय, दिस इज दी अल्कोहोल, दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा इथं ब्रेकिंग कोणती होणार, मी तुम्हाला सांगितले की ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, हा OH चा बॉन्ड इथं ब्रेक होणार आणि इथं हा जो CO बॉन्ड आहे ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला तो जर इथं ब्रेक झाला तर इथं जी काही रिॲक्शन असणार आहे ही कशी असणार, हा H2O बाहेर जर गेला, बाजूला जर काढला आपण तर बघा हा जो अल्कोक्सी ग्रुप आहे हा डायरेक्टली याला अटॅच होणार टू गिव्ह ROC डबल बॉन्ड OR डॅश. आणि तुम्हाला माहिती आहे की जर समजा RCOOR डॅश अशा पद्धतीचं जर कंपाऊंड असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड, तर त्याला आपण म्हणत असतो एस्टर. इट इज कॉल्ड ॲज एस्टर. हीच रिॲक्शन जशी अल्कोहोलची रिॲक्शन आहे हीच रिॲक्शन फिनॉल सुद्धा देणार आणि अशा पद्धतीने एस्टर जे फॉर्म होतं दॅट मीन्स रिॲक्शन इन विच अल्कोहोल रिॲक्ट्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड और ऍसिड क्लोराइड और ऍसिड अनहाइड्राइड टू गिव्ह एस्टर इज कॉल्ड ॲज एस्टरिफिकेशन. या रिॲक्शन आपण एस्टरिफिकेशन म्हणतो. आता बघा याच्याऐवजी जर समजा फिनॉल असेल तर काय फरक होणार, फक्त बघा इथं R च्या ऐवजी असणार फक्त अरोमॅटिक ग्रुप म्हणजे हा झाला AR आणि बाकी ही रिॲक्शन इकडे ॲज इट इज असणार आणि इथं या R च्या ऐवजी असणार आहे AR. यालाही आपण एस्टर म्हणणार, अरोमॅटिक एस्टर फार पदार्थ म्हणू शकतो. सो दिस इज द एस्टरिफिकेशन रिॲक्शन. आणि जसं मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलं की इथं ऍसिडच असला पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. ऍसिडच्या ऐवजी आपण दुसरं एखादं कंपाऊंड घेऊ शकतो. सपोज आता इथं आपण इथं जर घेतला आपण ऍसिडिक अनहायड्रेट, तर ह्या ऍसिड अनहायड्रेटचं फॉर्म्युला कसं आहे बघा, R डॅश O R dash C double bond O C double bond O R dash. हे दोन्ही सारखे असं आपण कन्सिडर करू. हा जो कंपाऊंड आहे याला म्हटलं जातं ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइड. इथं सुद्धा काय होतं बघा, हा OH आहे, OH मधला हा बॉन्ड ब्रेक होणार आणि याच्यामधला एवढा जो ग्रुप आहे हा ग्रुप याच्यापासून बाजूला होणार R डॅश COO. एवढा ग्रुप जर याच्यातून बाजूला झाला तर बघा हा बाजूला झालेला जो ग्रुप आहे हा कोणता दिसतोय आपल्याला, R डॅश COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड. R डॅश COOH हा कोणता आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथं काय राहिलं बघा, ARO म्हणजे अरोमॅटिक, इथं ऑक्सिजन आहे आणि इथं COR डॅश हा ॲज इट इज तसा आहे म्हणजे एस्टर इट सुद्धा तयार होणार. तर ऍसिड अनहायड्रेट मध्ये सुद्धा ह्याच पद्धतीची रिॲक्शन असणार. जर याच्याऐवजी जर आपल्याला अल्कोहोल घ्यायचा असेल तर फक्त काय फरक होणार, AR च्या ऐवजी आपण काय लिहिणार इथं एक R. सो इट ऑल्सो गिव्ह दी एस्टर. या पद्धतीने तुम्हाला अनहायड्रेट पासून सुद्धा एस्टर मिळवता येतो. सेम प्रोसेस असणार. बघा एकदा आपण मिळवलं पहिल्यांदा तो म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड पासून, नंतर मिळवला अनहायड्रेट पासून आणि त्याच्याच पद्धतीने आपल्याला अजून एका कंपाऊंड पासून मिळवत येतो दॅट इज दी ऍसिड क्लोराइड. ऍसिड क्लोराइडचा फॉर्म्युला काय आहे, RCOCl. म्हणजेच इथं जर Cl लिहिलं आपण C डबल बॉन्ड O R डॅश, त्याला म्हटलं जातं ऍसिड क्लोराइड किंवा असिल क्लोराइड असंही त्याला म्हटलं जातं. इथं पुन्हा एकदा या पद्धतीने याच्यामधला हायड्रोजन आणि याच्यामधला क्लोरीन ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड टू गिव्ह. आता बघा बाय प्रोडक्ट कोणता असणार तुम्ही सांगू शकता इथं, दॅट इज HCl.
आणि पाहिजे असलेला कंपाऊंड आपल्याला अगेन सेम एस्टर, याच्यात बदल होणार नाही. जर R च्या ऐवजी आपण AR रिप्लेस केला तर फिनॉलची सुद्धा रिएक्शन देणार अगेन द सेम कंपाऊंड ॲज इज एस्टर. तेव्हा हे एस्टरचे रिएक्शन खूप महत्त्वाचे असतात. हे रिएक्शन्स इथं लक्षात ठेवायच्या. दिस इज द सेकंड क्लास ऑफ रिएक्शन्स, दॅट इज रिएक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH bond. Now we will see the third type of reaction.